नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना मंडळी? आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलोय ज्याचं नाव आहे मादली. म्हणजे आमच्या भागामध्ये या पदार्थाला मादली म्हणून ओळखलं जातं. मंडळी, मादली हा जो पदार्थ आहे ना, आमच्याकडे जेव्हा मुस्लिम बांधवांचा मोहरम हा सण असतो तेव्हा केला जातो. म्हणजे मोहरमच्या दिवशी सगळ्यांच्याच घरी आमच्या इथे हा मादली पदार्थ बनवला जातो. मंडळी, मादली हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि त्यामध्ये नंतर ना गूळ, खोबरं, इलायची पावडर आणि असे बरेच काही पदार्थ त्यामध्ये मिक्स केले जातात. त्यामुळे हा थोडा गोड पदार्थ असतो, खायला एकदम भारी लागतो मंडळी. त्याचबरोबर याच्यामध्ये तूप वगैरे ऍड करत असल्यामुळे ना तुपाचा पण एकदम अप्रतिम असा टेस्ट लागतो यामध्ये. मंडळी, हा जो मादली पदार्थ आहे तुमच्याकडे जर बनवत असतील तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पदार्थाला कुठल्या नावाने ओळखतात ते पण मला कमेंट करून सांगा. चला तर मंडळी, मग रेसिपीला स्टार्ट करूया. हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, सगळ्यात आधी आपण इथं 3 वाटी गहू चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत. मंडळी, तुमच्याकडे जो गहू अवेलेबल आहे घरी तुमच्या ते तुम्ही वापरू शकता. गहू हाच वापरला पाहिजे, तोच वापरला पाहिजे असं काही नाहीये. गव्हाला चांगला तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे इथं 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. मी गहू चांगल्या प्रकारे भाजून घेतोय. मंडळी, गहू भाजत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. गहू कुठल्याही पद्धतीने खालून लागला नाही पाहिजे. आता गहू चांगल्या प्रकारे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतो आणि या गहूला चांगल्या प्रकारे थंड करून घेतो. आता हा गरम गहू थंड होण्यासाठी 20 ते 30 मिनिट सहज लागतात. मंडळी, गहू संपूर्णपणे थंड झाला की गिरणीमधून थोडंसं जाडसर असं गव्हाचं पीठ दळून आणायचं आहे. रेग्युलर आपण चपातीसाठी जसं गहू दळून घेतो तसंच पण थोडंसं जाडसर असं गहू दळून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम जाडसर असं पीठ दळून घेतलेलं आहे. तुम्हाला इथून दिसत असेल पीठ थोडंसं जाडसर आहे आणि रवाळ आहे. जसा आपला उपम्याचा बारीक रवा असतो त्याच्यापेक्षा थोडासा बारीक असं दळून घेतलेलं आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे पीठ मी दळून घेतलेलं आहे. थोडंसं रवाळ आहे. जेव्हा तुम्ही हातात धरता तेव्हा तुम्हाला समजून जाईल थोडासा रवाळ असा पीठ दळून घेतलेलं आहे. मंडळी, या पिठामध्ये आता मी पाव चमचा किंवा अर्धा चमचा मीठ टाकून घेतो किंवा तुम्ही चवीपुरतं पण टाकून घेऊ शकता. मीठ टाकून झाल्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो पिठामध्ये मीठ. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगल्या प्रकारे चपातीचा जसा पीठ आपण मळून घेतो त्याचप्रमाणे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतो. पिठामध्ये पाणी टाकत असताना थोडं थोडं करून टाकायचं आहे, एकदम पाणी नका टाकू. जर पाणी जास्त झालं तर पीठ जे आहे एकदम पातळ होऊन जाईल, त्यामुळे त्यानंतर त्यांच्या चपात्या वगैरे लाटता येणार नाही आपल्याला. हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी इथं थोडं थोडं पाणी वापरून पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी आणि मऊदार असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मंडळी, पीठ मळून झाल्यानंतर आता याच्या मोठ्या चपात्या करून घ्यायच्यात आपल्याला जाडसर अशा. त्यासाठी मी एक उंडा करून घेतो पिठाचा. आता या चपातीच्या उंड्यावरती मी थोडंसं पीठ लावून घेतो खालून आणि वरून. हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी आणि जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना थोडासा हळूवार लाटून घ्यायचं आहे, कारण आपलं जे पीठ आहे थोडंसं जाडसर असल्यामुळे ना चपातीच्या कडा व्यवस्थित येणार नाहीत, आधेमध्ये कधी तुटून जातात. त्यामुळे एकदम हळूवारपणे आपली चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे आणि एकदम जाड अशी चपाती लाटून घेतलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता. आता ही चपाती हळूवारपणे उचलायची आहे आणि गरम तव्यावरती टाकून द्यायची आणि गरम तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची. मंडळी, ही जी चपाती आहे थोडीशी जाड आहे, त्यामुळे याला भाजायला थोडासा वेळ लागू शकतो. त्यामुळे थोडासा वेळ द्या चांगला आणि चांगली चपाती भाजून घ्या. आता एका साईडनी चपाती थोडीशी भाजलेली आहे, दुसऱ्या साईडनी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे. त्यामुळे ही चपाती मी हळूवारपणे पलटून घेतो आणि दुसऱ्या साईडनी पण चांगली भाजून घेतो. मंडळी, आता मी यावरती थोडंसं तूप टाकून घेतो. 1 किंवा 2 चमचे तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं तूप यावरती टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं आहे. आता एका साईडने आपण तूप लावून घेतलेलं आहे, दुसऱ्या साईडला पण आपल्याला लावून घ्यायचं आहे. दुसरी साईड पण थोडीशी अजून भाजून झाली की चपाती पलटून घेतो आणि दुसऱ्या साईडला पण तूप चांगल्या प्रकारे लावून चपाती भाजून घेतो.
हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी आपली चपाती भाजून झालेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पण चपात्या लाटून घ्यायच्या आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायच्या. मंडळी, जशी आपली गरमागरम चपाती रेडी होती तेव्हा एका परातीमध्ये काढून घ्यायची आणि ती अशा प्रकारे मोडून घ्यायची आणि एकदम बारीक अशी त्याचा चुरा करून घ्यायचा. मंडळी, ही जी चपाती असती गरम असतानाच पटापट चुरा करून घ्यायचा. नंतर ना एकदा जर चपाती थंड झाली की याचा चुरा व्यवस्थित होत नाही आणि ती चुरा बनवायला पण आपल्याला एकदम कठीण जातं. त्यामुळे गरम असतानाच पटकन करून घ्यायची. हे बघा मंडळी, अशा प्रकारे तुम्ही जर हातामध्ये घासून घेतलात तर त्याचा चुरा एकदम बारीक होऊन जातो आणि चांगला होतो. मंडळी, पहिली चपाती झालेली आपली. आता दुसरी चपाती आलेली आहे गरमागरम, त्याचा पण चांगला चुरा करून घेतो. हे बघा मंडळी, अशा प्रकारे 3 ते 4 चपात्या आपल्या झालेल्या आहेत. त्याचा सगळ्या चपात्यांचा अशा प्रकारे मी घासून हातामध्ये अशा प्रकारे घासून चांगला चुरा करून घेतलेला आहे. याचा तुम्ही इथं बघू शकता. मंडळी, इथं मी एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमधून मी थोडंसं आता हे सगळं चाळून घेतो. बारीक जो चुरा आहे खाली पडल आणि जो जाडजाड चुरा आहे तो वरती चाळणीमध्ये राहील. ते नंतर ना आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकतो. हे बघा मंडळी, अशा प्रकारे मी इथं चाळून घेतोय. जेवढा बारीक चुरा असतो तो खाली पडतो आणि नंतरचा जो चुरा असतो आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया आणि परत त्याला चाळून घेऊया चांगल्या प्रकारे. आणि त्यामध्ये पण थोडासा अजून जाडसर राहिला असेल तर परत त्याला मिक्सरला लावायचा आणि यामध्ये मिक्स करून टाकायचा. हे बघा मंडळी, मगाशी जो जाडसर चुरा वरती राहिला होता तो मी मिक्सरला लावून घेतलेले आणि परत या चाळणीमधून चाळून घेतो. अशा पद्धतीने चाळणीने चाळून घेतल्याने सगळा चोरा एकसारखा दिसतो, दिसायला पण छान दिसतो आणि खाण्यामध्ये पण व्यवस्थित चांगला लागतो. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छान असा आणि एकसारखा असा आपला चपातीचा चुरा रेडी झालेला आहे. आपण आतापर्यंत जेवढी मेहनत केली ना मंडळी, त्याच्यामुळे हे आपला एकदम छानपैकी चपातीचा चुरा रेडी झालेला आहे. म्हणजे आपण जी मेहनत केली त्याचं फळ चांगलं मिळालेलं आहे मंडळी, असं म्हणता येईल. मंडळी, आता यामध्ये मी 1 वाटी गूळ टाकून घेतो. हा गूळ मी चाकूने चांगला किसून घेतलेला आहे, त्यामुळे एकदम बारीक झालेले आहे मंडळी. तुम्ही पण जेव्हा गूळ टाकून घ्याल तेव्हा मोठमोठे खडे ठेवू नका गुळाचे यामध्ये, त्यामुळे खाताना चांगले नाही वाटणार. ते एकदम बारीक करून घ्यायचा आहे गूळ. आता यामध्ये अर्धा चमचा इलायचीची पावडर टाकून घेतोय. आता यामध्ये मी 1 चमचा सोप टाकून घेतो. सोप टाकताना दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये घासून टाकतो, म्हणजे सोपचा वास चांगला येईल. मंडळी, आता यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतो. तूप जे आहे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आणि मंडळी, अजून एक, तुमच्याकडे जर जायफळ असेल तर त्याचं पावडर थोडीशी यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. त्याच्यामुळे पण एकदम छान असा ते टेस्ट येतो याला. मंडळी, आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आणि चपातीचा जो चुरा आहे एकदम छानपैकी एकत्र झाला पाहिजे, चांगला मिक्स झाला पाहिजे. हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे. गूळ आणि चपातीचा जो चुरा आहे एकदम छानपैकी एकजीव झालेला आहे, इथं बघू शकता तुम्ही. आता याला स्टोअर करत असताना पावडर फॉर्ममध्ये असंच तुम्ही स्टोअर करू शकता, एका भांड्यामध्ये काढून घेऊ शकता. नाहीतर तुम्ही याचे मोठमोठे लाडू पण वळून ठेवू शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही मोठे लाडू वळून ठेवू शकता. मंडळी, अशा पद्धतीने एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, जास्त काही अवघड नाही आहे बनवायचं, तर आपली मादली रेडी झालेली आहे. टेस्टला एकदम भारी झालेली आहे मंडळी. यामध्ये गूळ वगैरे असल्यामुळे शुगरचे जे पेशंट वगैरे असतात ते पण याला खाऊ शकतात. मंडळी, यामध्ये टाकलेला तुपाचा वास आणि सोपचा वास तरी एकदम भारी येतोय. टेस्टला तरी एकदम अप्रतिम झालेले आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. हे बघा मंडळी, एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवतो इथं. हे बघा, एकदम मऊदार असं झालेलं आहे आणि यामध्ये गूळ असल्यामुळे त्याचा पण टेस्ट एकदम बेस्ट लागतोय मंडळी. मग काय मंडळी, कसा झाला मादली? एकदम भारी झाला की नाही? मंडळी, तुम्हाला सांगतो, या मादलीचा टेस्ट पण एकदम अप्रतिम झालेला आहे आणि यामध्ये गूळ वगैरे घातलेला आहे, त्यामुळे एकदम पारंपरिक आणि एकदम चविष्ट असं झालेलं आहे. मंडळी, जेव्हा पण तुम्ही ही मादली खाल तेव्हा ही मादली गरम गरम दुधाबरोबर थोडंसं तूप टाकायचं आणि त्या दुधाबरोबर चांगल्या प्रकारे कुस्करून खायची. मंडळी, दुधाबरोबर तर एकदम अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.
तर मंडळी, जाता जाता रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे आभार.